बाळासाहेब थोरात 40 वर्ष आमदार होते, पण संगमनेरमधली अशी कोणती कामं आहेत जी आजपर्यंत मिसिंग होती किंवा तुम्ही आता ते प्राधान्याने हातात घेतली आहेत? पाणी प्रश्न, तळेगाव निमोन असेल, साकूरपाटा भाग असेल, या भागात पाण्याचा पिण्याचाच पाण्याचा प्रश्न आहे. या संगमनेरमध्ये 200 टँकर पाण्याचे चालतात. त्यामुळं सर्वात प्रथम प्राथमिकता मी पाणी प्रश्नाला दिली आहे. पाणी प्रश्न सोडवणं, तरुणांना रोजगारासाठी MIDCची गरज आहे. परंतु MIDC जर आली तर उद्या आपल्या कारखान्यात दूध संघात कामाला माणसं कोण येईल, गुलाम कोण राहतील, म्हणून त्यांनी ती येऊन दिली नाही. माझ्यासारखा आमदार जर आज ती आणू शकतो तर इथं 17 वर्ष मंत्री होते, 40 वर्ष आमदार होते, तर त्यावेळेस येऊ शकत होती. त्यामुळं माझी प्राथमिकता आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आहे. आज आरोग्याचं सुद्धा बघितलं असेल तुम्ही तर आमच्याकडं खाजगी हॉस्पिटल संख्या मोठी. जे कॉटेज हॉस्पिटल होतं यांचं स्वतःच्या मेवण्याचं हॉस्पिटल चालण्यासाठी ते बंद पाडण्यात आलं होतं. ते सुद्धा मी सुरू करतो आहे. तिथं लवकरच 100 महिलांचं स्त्रीरोग रुग्णालय आपण सुरू करतो आहे. गुलवाडी ग्रामीणमध्ये सुद्धा जे रुग्णालय आहे तिथंसुद्धा आपला प्रयत्न आहे खाटांची संख्या वाढवण्याची. प्रत्येक जे छोटे छोटे PSC आहेत तिथंसुद्धा आपण दर्जोन्नती करून 30 खाटांचं वाढवण्यासंदर्भातला आपला प्रयत्न आहे. म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या बाबतीत मी परिपूर्णतेकडं लक्ष ठेवतो. विजेचा प्रश्न असेल, मी आमदार झाल्यानंतर बैठका घेतल्या, त्यावेळेस कळालं का 30-40 वर्षापूर्वीच्या तारा तशाच आहेत, डिप्या लोंबकाळलेल्या आहेत, तर त्यासुद्धा सुधारणा करायला लावल्या. आत्ताच करे येथे आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचं आदरणीय विखे पाटलांच्या हस्ते लोकार्पण केलं. त्या पंचकृषीतील लोकांना दिवसा वीज देण्याचं जे महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे, सकाळी 9 ते 5 पर्यंत आम्ही दिवसा वीज देतोय. तर त्यात 1900 शेतकऱ्यांना आपण वीज उपलब्ध करून देतोय. एवढा मोठा प्रोजेक्ट झाला आहे. आत्ताच हिवरगाव पाऊस आहे ते मी स्वतः जाऊन लोकार्पण केलं. ते सुद्धा त्यामुळं कमीत कमी आजूबाजूच्या 10 गावांचा विजेचा प्रश्न सुटला आहे. लवकरच साकूर भागात जे वाढवले आम्ही त्याचंसुद्धा लोकार्पण करतो आहे. आज तालुक्याची परिस्थिती सांगायची तर आमदार झाल्यानंतर जेव्हा प्रचारानिमित्त जात होतो त्यावेळेस अतिशय खडतर रस्ते होते. म्हणजे आमदार झालो रस्ते खराब झाले असं नाही म्हणत मी. आमदार व्हायच्या आधी रस्ते खराब होते. तुम्ही कधी जर गावागावात फेरफटका मारला तर तुम्हाला जाणवल. तर ते त्याचे ठेकेदारसुद्धा यांनी यांच्या कार्यातले 40 वर्षाच्या कार्यकाळातले ठेकेदारांची यादी जाहीर करावा. यांचा भाऊ, यांचा चुलत भाऊ, हेच ठेकेदार. त्यामुळं कधी रस्ते नीट होतील. बंधारे झाले, सगळे गळके बंधारे झाले, रस्ते झाले, सगळे खड्डे रस्त्यांना आहे. यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा बगलबच्च्यांना पोचण्यासाठी काही योजना राबवल्या. सरकारी योजना राबवून त्याचा आर्थिक हितलाभ कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला. माझ्या कार्यकाळात पाणी, आरोग्य, विजेचा असेल, रोजगार असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, या सगळ्या बाबतीत कामगारांसाठी सुद्धा जे ECICच्या माध्यमातून जे कामगार रुग्णालयाची आवश्यकता असती त्याचीसुद्धा मी मागणी केली. त्याचा पाठपुरावा चालू आहे. संगमनेरमध्ये सहकार न्यायालय व्हावा यासाठी सुद्धा माझा पाठपुरावा चालू आहे. संगमनेरमध्ये RTO कार्यालय व्हावा यासाठी सुद्धा माझ्या मंत्री महोदयांबरोबर बैठका झाल्यात. संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून विखे पाटलांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये मिळालेत. जागेवरून काही प्रश्न परिषदेच्या आमदारांनी उपस्थित केल्यामुळे तो विषय थांबला आहे, पण त्यालासुद्धा लवकरच चालना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा संगमनेर बस स्थानक परिसरात करण्याचं ठरवलेलं आहे. मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्सव मोठ्या अभिमानाने सर्व समाजाचे लोक साजरे करत आहे. आमच्यामुळं काही लोक आज साजरे करायला लागलेत. 40 वर्षांना शिवाजी महाराज दिसले नाही, संभाजी महाराज दिसले नाही, अण्णाभाऊ साठे दिसले नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले नाही, अहिल्यादेवी होळकर दिसला नाही, परंतु आज सगळं दिसायला लागलं. याचा आनंद आहे आम्हाला. आमच्यामुळं कुणीतरी महापुरुषांचा सन्मान वाढतोय याचा निश्चित आनंद आहे मला. पण हा बदल संगमनेरकर जनतेने बी स्वीकारला आहे. आज जनता बी म्हणती भाऊ इतके वर्ष झालं नाही, तुमच्यामुळं व्हायला लागलं. त्यावेळेस एक आनंद असतो. आणि खरंच आपण करत असलेल्या कामाची ही पावती आहे का विरोधकाला सुद्धा आपण केलेल्या कामाची दखल घेऊन त्याचं अनुकरण करावं लागतं
याच्यामध्येच आपलं यश असतं. बरोबर. तुम्ही ते पुतळ्याचा जेव्हा विषय काढला शिवरायांच्या आत्ता, तेव्हा म्हणालात की परिषदेच्या आमदारामुळे ते अडले. तो काय मुद्दा आहे नेमका? नाही, काय झालं होतं त्यावेळेस आमची मागणी आहे बस स्थानकाच्या परिसरात फ्रंटला झाला पाहिजे. यांनी कुठंतरी कोपऱ्यामध्ये महाराजांचा पुतळा नेण्याचा घाट घातला होता. तर त्यावेळेस आणि जी जागा महाराष्ट्र शासनाने आदरणीय विखे पाटील साहेबांनी त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे नगरपालिकेने प्रशासक होतं त्यावेळेस जो प्रस्ताव दिला होता त्यामध्ये त्यांनी 200 स्क्वेअर फूट जागा फक्त दिलेली आहे. तर महाराजांसाठी 200 स्क्वेअर फूट जागा नाही तर मी 2000 स्क्वेअर फूट जागेची मागणी केली. कमीत कमी आम्हाला 2000 स्क्वेअर फूट किंवा 1000 स्क्वेअर फूट तरी जागा त्या याच्यासाठी अपेक्षित आहे. त्याची डिझाईन बनलेलं आहे, सगळं बनलेलं आहे. पुढील आठवड्यामध्ये शिंदे साहेबांच्या उपस्थितीत ती बैठक होणार आहे. परिवहन मंत्री राहतील, सर्व अधिकारी राहतील. त्या जागेचा विषय मार्गी लागेल आणि लवकरच तो पुतळा सुरू होईल.